महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा सापुतारा सुरत महामार्गावर बाज गावाजवळ पुलाला पडले भगदाड, तात्पुरती एकेरी वाहतूक सुरू। डांग जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अंबिका नदीसह अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत। त्यामुळे नाशिक सापुतारा ते वघई जोडणाऱ्या रस्त्यावर बाज गावाजवळील पुलालगतचा रस्ता खचून मोठे भगदाड पडले। या कारणाने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। प्रशासनाने तातडीने कामाला लागून पुलाजवळून तात्पुरती एकेरी वाहतूक सुरू केली। जिल्हाधिकारी शालिनी दुहान यांनी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले असून संबंधित विभागांना दुरुस्तीचे निर्देश दिले। तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। पावसाळ्यात गुजरातसह विविध राज्यांमधून निसर्गप्रेमी पर्यटक डांग जिल्ह्यातील धबधबे, नद्या, टेकड्या आणि वन्यजीव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात। मात्र धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा फोटो काढणे, नदी नाल्यात प्रवेश करणे त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना जाणीवपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने निसर्गाचा आनंद घेण्याचे आवाहन केले। तसेच सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वाहन पार्क करू नये, बंद असलेल्या रस्त्यांचा वापर टाळावा, पूरग्रस्त रस्ते, पूल ओलांडू नयेत आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन व स्वयंसेवकांना सहकार्य करावे असे स्पष्ट आवाहन करण्यात आले। सध्या वघई ते सापुतारा महामार्गावरील पुलाजवळून एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहन चालकांनी खबरदारीने प्रवास करावा असे प्रशासनाने सांगितले। धोक्याची पातळी ओलांडून वाहणारी अंबिका नदी आणि बाज गावाजवळ पडलेले भलेमोठे भगदाड प्रशासनाच्या सतर्कतेची जाणीव करून देत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा।